गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं परमपूज्य श्री गुरुदेव श्रीनिवासजींचं दर्शन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। भगवान वेदव्यास पौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमा रविवारी 21 जुलै रोजी संपन्न झाली। या गुरुपौर्णिमेच्या महापर्वावर परमपूज्य श्री गुरुदेव श्रीनिवासजी यांच्या दर्शनाचा लाभ घेण्याकरिता जिज्ञासू साधक आणि भाविक भक्तांनी आलोट गर्दी केली होती। गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं परमपूज्य श्री गुरुदेव श्रीनिवासजींचा दर्शन सोहळा रविवारी 21 जुलै रोजी मोठ्या उत्साही वातावरणामध्ये पार पडला। यावेळी मोठ्या संख्येनं भक्तगणांनी आपला सहभाग नोंदवला होता। सोलापुरातील श्री विद्या अखंड महायोग अभ्यास केंद्र चंद्रलोक नगर इंडियन मॉडेल स्कूल जवळ जुळे सोलापूर येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमाबाबत प्राध्यापक नवनाथ लोंढे यांनी द न्यूज प्लसची बोलताना अधिक माहिती दिली। श्री विद्या अखंड महायोग परंपरेतील भगवान वेदव्यास समवेत समस्त गुरुमंडळाचं पूजन करून उपस्थितांना आशीर्वाद दिले। पूज्य श्री गुरुदेवांचं दर्शन सकाळी 8 वाजल्यापासून ते आतापर्यंत यानंतर दुपारी 1 वाजेपर्यंत भाविकांसाठी दर्शन उपलब्ध आहे। सकाळी 8 वाजल्यापासून आतापर्यंत जवळपास 6000हून अधिक भाविक भक्तांनी पूज्य श्री गुरुदेवांचं दर्शन घेतलेलं आहे। तसेच पूज्य श्री गुरुदेवांकडून श्री विद्या अखंड महायोग संप्रदायाची साधन परंपरेची दीक्षा जवळपास 500हून अधिक भाविकांनी घेतलेली आहे। या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने पूज्य श्री गुरुदेवांचे 2 नूतन ग्रंथ पूज्य श्री गुरुदेवांच्या शुभहस्ते प्रकाशित झालेले आहेत।